Hello, my YouTube family. Let me ask you something interesting. If you could travel anywhere in the world, where would you go? Would you visit the mountains? Would you explore a big city? Or would you relax near the ocean? Today, we will learn how to talk about dream travel in English. आज आपण आपल्या स्वप्नातील प्रवासाबद्दल इंग्रजीमध्ये कसं बोलायचं ते शिकणार आहोत. वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश विथ पूजा. नमस्कार मित्रांनो, माझ्या लर्न इंग्लिश विथ पूजा या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. दिस इज डे 28 ऑफ आवर इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस सिरीज. हा आपल्या इंग्रजी बोलण्याच्या सरावाचा डे 28 आहे. In this series, we practice real life English conversations. या सिरीजमध्ये आपण दैनंदिन जीवनातील इंग्रजी संभाषणांचा सराव करत आहोत. Today's topic is dream travel. आजचा विषय आहे स्वप्नातील प्रवास. Before we begin, remember this. सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा. Talking about dreams makes conversations interesting. स्वप्नांबद्दल बोलल्याने संभाषण अधिक रोचक होतं. It also helps you express your imagination. यामुळे तुमची कल्पनाशक्ती व्यक्त करता येते. And English becomes more fun when you talk about things you love. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींबद्दल बोलल्यावर इंग्रजी शिकणं मजेदार होतं. Now let's learn some useful sentence. आता आपण स्वप्नातील प्रवासाबद्दल बोलण्यासाठी काही वाक्य शिकूया. प्लीज रिपीट आफ्टर मी. माझ्या मागे बोला. सेंटेन्स फर्स्ट. इफ आय कुड ट्रॅव्हल एनिवेअर आय वुड चूज अ पीसफुल प्लेस. जर मला कुठेही प्रवास करता आला तर मी शांत ठिकाण निवडेन. फॉर एक्झाम्पल, इफ आय कुड ट्रॅव्हल एनिवेअर आय वुड चूज द माउंटेन्स. सेंटेन्स टू. आय वुड लव टू एक्सप्लोर न्यू कल्चर्स. मला नवीन संस्कृती अनुभवायला आवडेल. फॉर एक्झाम्पल, आय वुड लव टू एक्सप्लोर न्यू कल्चर्स अँड ट्रेडिशन्स. सेंटेन्स थ्री. ट्रॅव्हलिंग हेल्प्स अस लर्न मेनी थिंग्स. प्रवास केल्याने आपण खूप काही शिकतो. फॉर एक्झाम्पल, ट्रॅव्हलिंग हेल्प्स अस अंडरस्टँड द वर्ल्ड बेटर. सेंटेन्स फोर. I enjoy discovering beautiful places. मला सुंदर ठिकाणे शोधायला आवडतात. फॉर एक्झाम्पल, I enjoy discovering places with natural beauty. Sentence 5. Seeing new places makes me feel excited. नवीन ठिकाणं पाहिल्यावर मला खूप उत्साह वाटतो. फॉर एक्झाम्पल, seeing new places makes me feel alive. Sentence 6. I would take many photos to remember the journey. मला प्रवासाची आठवण ठेवण्यासाठी खूप फोटो काढायला आवडेल. फॉर एक्झाम्पल, I would capture beautiful moments during the trip. Sentence 7. Traveling brings happiness and inspiration. प्रवास आनंद आणि प्रेरणा देतो. फॉर एक्झाम्पल, ट्रॅव्हलिंग गिव्स अस फ्रेश एनर्जी. सेंटेन्स 8. आय होप टू विजिट मेनी अमेझिंग प्लेसेस इन द फ्युचर. मला भविष्यात अनेक सुंदर ठिकाणं पाहायला आवडेल. फॉर एक्झाम्पल, आय होप टू ट्रॅव्हल मोर इन द कमिंग इयर्स. नाव लेट्स सी अ कन्व्हर्सेशन. आता आपण एक छोटा संवाद पाहूया. इफ यू कुड ट्रॅव्हल एनिवेअर वेअर वुड यू गो. तुम्हाला कुठेही प्रवास करता आला तर तुम्ही कुठे जाल. आय वुड लव टू विजिट द माउंटेन्स. मला पर्वतांमध्ये जायला आवडेल. व्हाय डू यू लाईक द माउंटेन्स. तुम्हाला पर्वत का आवडतात. बिकॉज दे आर पीसफुल अँड ब्युटिफुल. कारण ते शांत आणि सुंदर असतात. नाव लेट्स प्रॅक्टिस स्पीकिंग टुगेदर. आता आपण एकत्र बोलण्याचा सराव करूया. रिपीट स्लोली. इफ आय कुड ट्रॅव्हल एनिवेअर आय वुड चूज अ पीसफुल प्लेस.
I would love to explore new cultures. Traveling helps us learn many things. Seeing new places makes me feel excited. Traveling brings happiness. Excellent. Now try this activity. आता हा सराव करून बघा. Answer these questions in English. Where would you like to travel? तुम्हाला कुठे प्रवास करायला आवडेल? For example, I would like to travel to the mountains. I enjoy peaceful and beautiful places. Pause the video and try speaking. Remember this, ही गोष्ट लक्षात ठेवा. Learning English is also a journey. इंग्रजी शिकणं हा सुद्धा एक प्रवास आहे. And every day you are moving forward. आणि तुम्ही दररोज पुढे जात आहात. If you practice today, comment day 28 done. आजचा सराव केला असेल तर day 28 अशी कमेंट करा. Don't forget to like, share and subscribe. See you tomorrow with day 29. Thank you for watching. Bye bye.